दरम्यान अंबरनाथमधील कंपनीत गॅस गळती झाल्याची बातमी हाती येताच आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर घटनास्थळी दाखल झाले आणि कंपनीतल्या गॅस गळतीची त्यांनी माहिती घेतली। गॅस गळती कशी झाली, कुठल्या कंपनीत झाली, अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळणारे कोण आहेत, याबाबतचा प्रतिनिधी निनाद करमरकरांनी केलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतल्या निकाकेम नावाच्या कंपनीत वायू गळती झालेली होती। या कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेचं काम चालतं। रासायनिक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना वायू गळती झाल्याचं बोललं जात आहे। आपण सध्या कंपनीच्या आतमध्ये आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी 2 ड्रम होते, ज्या ड्रममधनं समोरच्या बाजूला ते ड्रम ठेवलेले आहेत, त्यातनंही वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशमन दल जे आहे, एमआयडीसी अग्निशमन दल, अंबरनाथ पालिकेचं अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण पाहणी केलेली आहे कंपनीची आणि आपण पाहतोय अधिकारी सध्या या कंपनीमध्ये उपस्थित आहेत। ज्यावेळी या ठिकाणी अधिकारी पोहोचले त्यावेळी ही कंपनी बंद होती, मात्र काही वेळानं ती उघडण्यात आली आणि आतमध्ये पाहणी केली असता याच कंपनीतनं वायू गळती होत असल्याचं निष्पन्न झालं। संपूर्ण अंबरनाथ शहरात ही वायू गळती जी आहे त्यामुळे धूर पसरलेला होता, नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत होता। आता सुद्धा आपण पाहिलं तर कंपनीच्या आतमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय, डोळे चुरचुरत आहेत अक्षरशः, इतक्या मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी पसरलेला होता। मात्र आता धूर कमी झालेला आहे आणि अग्निशमन दलाकडून आणि पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास आता सुरू करण्यात आला आहे। आपल्या सोबत या कंपनीमध्ये आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। सर, काय नेमकी गळती झाली होती या ठिकाणी आणि अंबरनाथ शहरात पूर्णपणे धूर पसरलेला होता, काय प्रकारचं उत्पादन या ठिकाणी होतं? सर, गेट कंपनीचा लॉक असल्यामुळे आम्हाला त्या नंबर जो बोर्ड आहे बाहेर कंपनी तिथून नंबर घेतला आणि स्थानिक रहिवासी आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा माहिती होता, मालकाला नंबर आम्ही त्यांना कॉल केला। मग त्यांनी चाबी पाठवल्यानंतर आतमध्ये आम्ही आलो। पाठीमागे आपण बघतो एक 5-6 ड्रम आहेत या ठिकाणी, ते मध्ये ऑइल, हॉट ऑइल, जे कंपनी बंद झाल्यानंतर ऑइल होतं त्यामध्ये आणि त्यामधून ह्या पूर्ण फ्यूम्स येतात आणि जे नाही का आपल्याला श्वास घ्यायला आणि इरिटेट करतात असं। तर हा पाठीमागे तो प्रकार झालेला आहे। आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे। या बॅक साईडला आपण बघू शकतो 4-5 ड्रममधून त्या पूर्ण फ्यूम्स येत होत्या बाहेर। तर आतमध्ये कोणी नव्हतं, सिक्युरिटी वगैरे किंवा स्टाफपैकी कोणी नव्हतं। त्यांनी घरून चाबी पाठवली, त्यावेळेस आम्ही ह्या आतमध्ये येऊन हे समजलं या ठिकाणी। आपल्यासोबत सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी मगर साहेब आहेत। मगर साहेब, या ठिकाणी आपण आलात त्यावेळी एमपीसीबीचे अधिकारी या ठिकाणी आले होते का? काय माहिती द्याल? नाही, एमपीसीबीचे अधिकारी इथे आलेले नव्हते। मुळात जी व्यक्ती आलेली होती ती मला साहेबांनी पाठवले म्हणून असं सांगितलेलं होतं। त्या व्यक्तीने नाव किंवा कुठल्याही प्रकारचा नंबर देण्यामध्ये आम्हाला असमर्थता दाखवली। आम्ही त्याच्याकडे मागणी केलेली होती की आम्हाला साहेबांचा किंवा तुमचा नंबर द्या, परंतु ते बोलले की मला हा नंबर फक्त ही कंपनीची माहिती साहेबांना पोचवायची आहे आणि त्याच्यानंतर मग साहेब पुढची कारवाई करणार आहेत। कोण होता व्यक्ती? ड्रायव्हर म्हणून कोणतरी व्यक्ती होती, त्यांचा ड्रायव्हर म्हणून बोलत होते। ते बोलले की आम्ही एमपी साहेबांचे ड्रायव्हर म्हणून इथे आलेलो आहोत, साहेबांनी पाठवले असं त्यांनी सांगितलेलं। आणि काय माहिती घेतली त्यांनी तुमच्याकडून? साधारण माहिती म्हणजे की बाबा कंपनीचं बाहेरून ज्या वेळेला कंपनी बाहेर होती तर हीच कंपनी आहे का? तर हो। आणि जेव्हा त्यांनी बघितलं की कंपनीमध्ये कोणीही नाही आहेत त्यावेळेला आतमध्ये ज्या वेळेला अग्निशमन अधिकारी आले, कंपनीच्या मालकांनी जी माणसं पाठवली आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांनी फक्त इथे आतल्या बॅरलचे फोटो घेऊन ती व्यक्ती इथून गायब झाली। आपण पाहतो इतका गंभीर प्रकार अंबरनाथ शहरात घडला, गॅस गळतीसारखी मोठी घटना घडली, मात्र एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना याचं कुठलंही स्वैरसूतक नाही आहे। त्यांनी स्वतः येणं तर सोडाच, आपल्या ड्रायव्हरला या ठिकाणी पाठवलं। त्या ड्रायव्हरनं कंपनीच्या मालकाचा नंबर इथल्या लोकांकडनं घेऊन साहेबांना पाठवला आणि इथले काही 2-4 फोटो काढून हा व्यक्ती इथून निघून गेला। खरं तर राजपूत नावाचे जे अधिकारी आहेत, प्रादेशिक अधिकारी आहेत एमपीसीबीचे, त्यांनी स्वतः इथे येणं अपेक्षित होतं, मात्र आपल्या ड्रायव्हरला त्यांनी पाठवलेलं आहे। त्यामुळे अंबरनाथकरांच्या जीवाचं कोणतंच घेणं देणं या एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना नसल्याचंच यावरून सिद्ध होत आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, अंबरनाथ।